हॅलो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आम्ही सुद्धा एकदम मजेत. आम्ही आलेलो आहोत आमच्या कोकणातल्या गावी आणि तुम्हाला तर माहीतच आहे, गावाला आल्यावर किती छान असं वातावरण असतं, मस्त असं बघा. खूप जास्त प्रखर ऊन पडलंय आणि आज सकाळच मी ना रव्याचे पापड घातले. तुम्हाला रेसिपी नाही दाखवायला मिळाली मला, कारण मी सकाळच बनवले. दाखवते तुम्हाला. बघा इथे मस्तपैकी आपल्याला आहे ना जागा पण आहे छानपैकी. तर इथे असे पापड घातलेत मी, रव्याचे पळी पापड. हे बघा, बघू शकताय मस्त असे उन्हात वाळतायत. ऊन पडलंय तर आपण काहीतरी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे, म्हणून इथे मी सकाळच रव्याचे पळी पापड घातलेले आहेत. आणि इकडे मिथिला मॅडम झुल्यावर झुला बांधून दिलेला आहे मिथिलाला मस्तपैकी. मिथिलाचा फ्रेंड आलाय झुल्यावर बसायला. ऑर्गॅनिक झुला, ऑर्गॅनिक. मिथिलाच्या पणजी आजीची साडी आहे, साडीपासून झुला बनवलेला आहे ना बाबू. मस्तपैकी बघू शकताय, छान असं वातावरण आहे. मिथिला माझी दिसत पण नाही आहे कॅमेऱ्यात. इकडे बघ, आता दिसते ना. फिक्स कलर झालाय, फिक्स उन्हात. पापड आपले शकताय बघा, छान. आणि आज आपण बनवणार आहे कोवळ्या फणसाची भाजी, जो आपला पारा, त्याला पारा पण बोलतात. तर फणसाची भाजी आपण बनवणार आहे. तर इथे बाबा फणस कापायला बाबांनी घेतलाय, दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे बसून ते फणस कापतायत. तसं लहान नव्हता, बऱ्यापैकी मोठाच आहे, पण गरे नाही बनलेत, बारक्या बारक्या छोट्या छोट्या अटला बनलेत त्याच्यामध्ये, म्हणजे फणसाच्या बिया. तर इथे पहिला फणस कापून घेणार. कापून झाल्याच्या नंतर तो उकडायचा आहे आपल्याला. बघा, असं पीस करून घ्यायचे. त्याचे हे वगैरे, हे जे काटे वगैरे असतात ते काढायचे नाही, म्हणजे कसं ते कच्चा असतानाच आपण काढला ना, म्हणजे उकडायच्या आधीच जर काढलं ना तर त्याचं हे होतं, चिखलावाला काय होतं, सगळीकडे घाण होते आणि व्यवस्थित ते निघत पण नाहीत काटे. म्हणून उकळल्याच्या नंतर ते व्यवस्थित उकळलं ना की मग व्यवस्थित निघतात ते. त्याच्यामुळे आम्ही पुढची जी पाव असते ती आणि मागचे काटे उकळल्याच्या नंतरच काढतो. इकडे आमच्या देवाचं मंदिर आहे, मस्त असं दर्शन घ्या देवाचं. आणि हे उकडण्यासाठी बाहेर मी चुलीवर पाणी ठेवले, ते दाखवते तुम्हाला. ते उकडण्यासाठी चुलीवर पाणी ठेवलेलं आहे बघा. चूल आपली पेटते आहे, चुलीवर मस्त पटकन उकडून जातील. पाणी ठेवलंय गरम करायला. छान असं गरम होतं आपलं पाणी चुलीवर. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता किती मस्त आहे. ऊन पडलंय कडक, एवढंच छान वाटतं. गावाला लय खूप भारी वाटतं एकदम. हे बघा, हा सगळा आमचा गावचा संसार आहे. ह्या कैऱ्या आणलेल्या आहेत, भेटल्या आहेत, पडलेल्या बिडलेल्या आमच्याच झाडावरती. आणि त्याचं मला लोणचं घालायचं आहे, अजून दुसऱ्या पण आहे. आणि इथे करवंद पण आहे, करवंद, काजू. गावी आल्यावर काय काय खायला भेटतं, मस्त मस्त छान छान, भारी वाटतंय. हे बघा, हे ना ह्याचा आहे आंबा, म्हणजे काय बोलतात त्याला, बिटकी आंबा. आणि हे चोखायचा आंबा असतो त्याला काय बोलतात, रायवळी आठवत पण नाही. तर तो आता मी मस्तपैकी खाणार आहे. धुतला नाही अजून, धुतल्यावर. आम्ही अजून गावी आल्यास आंबेच नाही नवे केले, कारण यावर्षी आमचे आंबेच नाही लागले. आमच्या आंब्याच्या झाडावर आंबे लागलेच नाहीत. एक छोटा आंबा आहे त्याच्यावर लागले थोडेफार, म्हणजे 2-1 डझन भेटतील. पण आहे ना ते अजून कोवळे आहेत, म्हणजे पिकायला खूप वेळ जाणार आहे असं. आता बघूया, हा बिटकी आंबा कुठून बाबाने आणलाय मला माहित नाही, पण मी तो बघते, खाऊन. वाज तर गोड येतोय मस्तपैकी. धुवूया आपण. आणि चीक काढायचं असतं ह्या उलट्या साईडने, पण मी कधी पण आंबा खाता नाही ना असा खाते, असा इकडून नाही, इथून तोंडाला चीक लागते, उलट्या साईडनेच चावते. असं त्याचं चीक पहिलं काढून टाकायचं. मस्त गोड आहे. रायवळी आंबा खायला पण मजा येते, एक नंबर.
छान आहे. रायवळी आंब्याचं साल पण खाते मी, मस्त लागतं. आमचं घर आहे मोठं असं मस्त प्रशस्त, गावाला आल्यावर खूप भारी वाटतं, जम भारी. शहरामध्ये आपली एवढी एवढीशी घरं, ना उठायला जागा, ना बसायला जागा, ना फिरायला जागा. बाहेर खायला झालं पाहिजे, नाहीतर आता लादी पुसले खराब होऊन जायचं सगळं. तर बाबा फणस कापतायत, पाणी ठेवले इकडे उकडायला तापायला. मग कापून झाला फणस की त्याच्यामध्ये टाकते मी आणि तुम्हाला दाखवते कट करताना. लोणचं पण बनवायचं आपल्याला घरगुती. लोणच्याचा मसाला मी येताना घेऊन आली आहे, तर लोणचं बनवताना पण मी दाखवेल तुम्हाला. फुकणी बा आमची केवढी मोठी आहे ती. बोलते तिकडे झालं. परिवार पाहिजे. झालं. हे अर्धे पापड मध्ये के हे झाले, मध्ये फाटले. काजूच्या बिया सुक्या. आपल्या मागचा परिसर आहे. हे असं आपलं घर आहे मस्तपैकी. हे लाकडं ठेवलेली आहेत. ही मागची बाजू आहे आपली, मागची पडवी आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे जे मी लॉकडाऊन मध्ये लावलं होतं आणि घरटं दाखवते तुम्हाला. हे बघा इथे घरटं बनवले पक्ष्यांनी, लय भारी वाटतं. इथे आपला फणस कट करून झालाय. आता आपण टाकूया टोपामध्ये उकडायला. तिला आवडते. तुला आवडते? हे असंच नाही बनवायचं. हे उकडायच्या नंतर त्याला काढायचं, कांदा बिंदा टाकून त्याला बनवायचं नसतं. फोडणी मला आवडत नाही. मला फोनच आवडतो. खाऊन बघ, खाल्लीस मग आवडणार तुला.
खाल्लेली हा हो शिवान खेळतोय. कुकर मध्ये आहे ना लगेच उकडतात, पण आता ही जास्त क्वांटिटी आहे ना माझ्यामध्ये. टोपामध्ये बघूया, टोपामध्ये उकडायला जास्त वेळ लागतो. आमच्या मांडणीमध्ये फळियांची किंवा पलेटा पाहिजे हा कुठची पण आण, मोठी असेल ती आण. कधी उकडणार हा? इथे बघू शकता आपले हे जे फणस आपण जो कापलेला होता ना, तो आपला उकडून झालेला आहे, मस्तपैकी छान असा उकडलेला आहे आपला. आता ह्याला आहे ना आपण कट करून घ्यायचं आहे. कट म्हणजे नाही, ही पुढची जी बाजू आहे त्याची, त्याला आम्ही पाव बोलतोय बघा. हे जे पुढचं आहे हे कट करायचं आणि हे मागचं कट करून टाकायचं, आणि हे जो मधला पोर्शन आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे भाजीसाठी. तर आता मी तुम्हाला एक एक दाखवते कट करून कसं कट करायचं ते. आता हे बघा, हे जे आपण उकडून घेतलंय ना त्याला आपण आहे ना, ही बघा ही पुढची जी पाव आहे ती अशी कट करायची, आणि हे मागची साईड पण कट करायची, आणि हे जे मधली बाजू आहे ना ती बघा अशी कुस करायची, घ्यायची भाजीला. हे असं सगळं मी त्याचे सगळं पीस काढून घेतलाय पूर्ण. आणि ह्याची आपल्याला आता मस्तपैकी कांदा मिरचीमध्ये टाकून मस्तपैकी कांदा लसूण वगैरे सगळं मसाले वगैरे घालून मस्त भाजी करायची. आता हे मी एक सगळं साफ करून घेते, व्यवस्थित फिरवून घेते. ही पुढची बाजू मागची बाजू सगळं काढून हात लावते. खाण्याची भाजी करायची. खायचं नाही, ते कच्चं नाही खायचं बाबा, मी खाल्लं. भाजी करून खायची. पण मी खाल्लं असंच कच्चं. यावर्षी आम्हाला आंबेच नाही खायला. गेल्या वर्षी एवढे आंबे होते ना, गेल्या वर्षी नाही त्याच्या आदल्या वर्षी पण होते, गेल्या वर्षी पण बऱ्यापैकी होते. एक वर्ष तर आमच्याकडे एवढे आंबे होते की आम्हाला खाऊन खाऊन कंटाळायचा, अक्षरशः फेकून द्यायला व्हायचे. आणि ते आमरस बनवून आंब्याची साठं बनवून सगळी ताटं संपली माझी, सगळं घर भरलेलं. एवढे आंब्याचे साठे आम्ही बनवलेले होते आणि आमरस. हा मम्मी
मी गेल्या वर्षी बनवलेले. तू तेव्हा लहान होती तेव्हाच हा. खूप जास्त आंबे होते आमचे, भरपूर आंबे लागलेले आणि एवढे सगळं बनवलेलं होतं आम्ही. घरामध्ये जागा पण नाही सुकवायला आंब्याची साठी. एवढी आंबे होते आमच्याकडे. आणि आता यावर्षी आमच्याकडे आंबा खायला पण नाही, बघायला पण नाही. आहेत पण ते कोवळे आहेत, 1-2 डझन कुठले पण ते एकदम कोवळे आहेत आंबे. या एका एका झाडावर आमच्या लागले बारक्या, म्हणजे ते पहिल्यांदाच लागले त्या झाडाला. या कुठून पण नको, मी नको, कसं पण तर त्याच्यामध्ये आहे ना कोवळे आहेत ते आंबे. वरती म्हणजे आम्ही हे जाई पण भेटेल की नाही माहिती नाही. आता इथे आहे ना आपली फणस सगळा व्यवस्थित सोलून झालेला आहे. आता इथे मी भाजी बनवायला घेते. तर कढई तापायला ठेवली आहे गॅसवरती. पहिलं तेल ओतून घेतलं आहे मस्तपैकी. तेल जरा बऱ्यापैकी जास्तच ओतायचं आणि त्याच्यानंतर छान अशी मोहरी तडतडू द्यायची आपल्याला. मोहरी तडतडली ना की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पहिलंच आपण कांदा मिरची वगैरे कट करून घ्यायची आपल्याला. कांदा आणि मिरची पाहिजे. कांदा जास्त प्रमाणातच घ्यायचा, एक मोठा कांदा किंवा 2 कांदे टाकला तरी पण, जसं तुमची फणसाची भाजी असेल तुमच्याकडे त्या प्रमाणामध्ये टाकायचं. पण कांदा ह्या भाजीमध्ये जास्त महत्त्वाचा असतो, खूप छान चव येते कांद्याने. आता इथे आपली मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला छान असा कांदा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे मस्त. ही भाजी खूप औषधी असते पोटासाठी वगैरे. पोट वगैरे आपलं साफ होतं. जर आपल्या शरीरामध्ये पित्त वगैरे काय घाण असेल ना तर ते लगेच निघून जाते, लगेच साफ होते आपल्या दुसऱ्या दिवशी वगैरे. म्हणजे टॉयलेट मार्गे किंवा टॉयलेट मार्गेच म्हणजे जास्त निघते. पण पित्त वगैरे असेल ना लगेच पोट आपलं साफ होतं या भाजीने. त्याच्यामुळे ही भाजी आहे ना अगदी गुणकारी आणि औषधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधी तुम्हाला अवेलेबल झाली ना तर तुम्ही बनवून नक्की खा. तर अशी मस्तपैकी आपल्याला कांदा मिरची छान अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. शॅलो फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. लाल तिखट, हळद, गरम मसाला हे 3 मसाले आपल्याला त्याच्यामध्ये मस्त ॲड करून घ्यायचे छान तेलामध्ये. आता ह्याच्यामध्ये मस्त अशी मी फणस टाकलेला आहे मसाल्यामध्ये. मसाले वगैरे तेलामध्ये फ्राय करून फणसाचा जो आपण फणस साफ करून घेतला होता, फणसाचा किस कोवळ्या फणसाचा, तो त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घ्यायचा आहे. मस्त तेलामध्ये फिरून काढायचं आहे छान. आणि मग त्याला झाकण मारून वाफेवर शिजवायला द्यायचं. छान खरपूस असं शिजवून घ्यायची ती भाजी मस्त. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ कोथिंबीर टाकून पण छान शिजवून घ्यायची. मस्तच टेस्टी होते. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा. मी तर ही कंटिन्यू 1-2 दिवस कंटिन्यू सलग पण खाऊ शकते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला तेल असं जरा कमी झालेलं वाटलं म्हणून मी तेल मला वरतून ॲड करावं लागलं. कारण कसं माहिती आहे का, ह्या भाजीला जेवढं तेल असेल ना जास्त तेवढी ही भाजी छान टेस्टी लागते. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. माझ्या ही खूप जास्त आवडीची भाजी आहे. मी जेव्हा मम्मीकडे होते ना लग्नाच्या आधी सुद्धा मम्मीला फणस कापून द्यायला सांगायची आणि भाजी बनवून खायची. आणि माझ्या हातची भाजी तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडायची, माझ्या काकांना वगैरे पण आवडायची जास्त. खूप टेस्टी लागते ही भाजी. एक कोवळा फणस असतो ना तेव्हा ही भाजी केली जाते. आणि नंतर जेव्हा फणसामध्ये गरे होतात ना, कच्चे गरे, तेव्हा सुद्धा त्या गऱ्यांची सुद्धा भाजी केली जाते. पण ती पण गऱ्यांची भाजी पण खूप छान लागते. अशी दिसते काहीशी फ्राय केल्याच्या नंतर. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड करायची आहे. बघू शकता आता आपण इथे जेवायला बसलेलो आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि ती नाचणीची भाकरी भाजलेली आहे मस्तपैकी, कैरीची चटणी आहे सोबत. आणि इथे आपण जेवायला बसलो. 1 नंबर भाजी लागते, खूपच सुंदर. त्याच्यासोबत मी अनलिमिटेड जेवू शकते. एवढी सुंदर भाजी झालेली आहे. या मुलांना काय, या शहरातल्या मुलांना या भाजीचं महत्त्व नाही समजू शकत. आम्ही लहानपणापासून खाल्लेली आहे म्हणून आम्हाला त्याची चव माहिती आहे.
आणि खूप छान अशी भाजी लागते टेस्टी. माझी खूप आवडीची भाजी आहे. जरी मुंबईला कसं शहरामध्ये आपल्याला ऑल सीझन या भाज्या अवेलेबल असतात, म्हणजे फणस अवेलेबल असतात, आम्ही आणून खातो. हा आपला फणसाच्या भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. स्वतःची काळजी घ्या. फणसाची भाजी बनवून बघा, खात राहा, मस्त राहा. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.